हा गाईज काय निसर्ग यार खतरनाक. घराच्या बाहेर पडल्या हा घराच्या बाहेर पडल्या बघा. खिडकी दरवाजातून बाहेर निघालं की लगेच समोर असा सुंदर असा डोंगर आहे आपला, जे तुम्ही आपल्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल. तर आज आपला आहे दत्त जयंतीचा दुसरा दिवस. काल आहे आपला आज कॅमेरा. हा तर काल दत्त जयंती झाली आणि आज काल आहे. आज आपली गावामध्ये पालखी फिरणार आहे, तर तुम्हाला बघायला मजा येईलच. तर आता आम्ही फ्रेश झालेलो आहे. सकाळी उठलो, रात्री लवकर झोपलो, 11 वाजता झोपलो, समथिंग 11-11:30 वाजता. कारण की आहे ना पूर्ण नाईट आम्ही लोकांनी गाडी चालवून गावामध्ये येऊन दिवसभर जागरण केलं आणि रात्री लेट झोपलो, म्हणजे पूर्ण एक दिवस झोपलोच नव्हतो. तर आता रात्री मस्त आहे की, आणि आपल्या गावचं वातावरण एवढं थंड आहे ना, बापरे खतरनाक थंड आहे. एवढं असं वाटतं की AC मध्ये आलो. आणि मी रात्री झोपताना जॅकेट आतमध्ये, टी-शर्ट, जॅकेट, मग कानटोपी सगळं मफलर वगैरे एकदम स्वतःला सेफ ठेवलं, तरी पण थंडी वाजत होती रात्रीची. आणि आता सुद्धा वाजते आहे, पण आता आंघोळ केलं तर वाटत नाही, एवढं नॉर्मल आहे. तर आपला आजचा दिवस आहे नॉर्मल काला आहे. तर आपण आता सकाळ सकाळ रेडी झालेलो आहे आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये. आपली कामं चालू आहेत जेवणाची. सकाळी उठल्यानंतर लवकर मी काय केलं नव्हतं, डायरेक्ट जेवणाच्या कामामध्ये मदत केली थोडीफार आणि नंतरला आलो. आता फ्रेश झालं तर जाऊया मंदिरामध्ये, बघू दे काय हालचाल आहे आपल्या गावकऱ्यांची. सो लेट्स गो. आणि ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदर पुन्हा एकदा आलोय एक छोटासा ब्लॉग घेऊन. मी प्रकाश गरोड आलोय पुन्हा एक छोटासा ब्लॉग घेऊन. तर आता आपला आजचा ब्लॉग असणार आहे नॉर्मल, आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिरायचं पण आहे, देवदर्शनाला पण जायचं आहे. जाऊया आणि बघूया काय परिस्थिती आहे. चलो. सो गाईज आता मी आलो जस्ट फ्रेश वगैरे होऊन, आणि आपल्याला रांगोळी काढायची होती. आपल्या दारात जागा नाही म्हणून आपण इथे रांगोळी काढली. आपल्या बाजूच्या दाराचं घर आहे आणि इथेच आपण रांगोळी काढली आहे मस्त सुंदर अशी. मी कशी वाटली बघा रांगोळी. मध्ये मोर काढलं आहे आणि साईडून फ्लावर्स. जस्ट संपून आटपून रांगोळी काढली आहे, कारण की आपली जेव्हा गावामध्ये पालखी फिरते तेव्हा पालखी फिरताना तिथे आपल्याला देवाला बसवावं लागतं, देवाचे हातपाय धुवावे लागतात आणि देवा आपल्या दारात येतो, तर आपल्याला देवाची सेवा करावी लागते. त्यासाठी आम्ही रांगोळी काढलेली आहे आणि आपलं गाव सजवलेलं आहे. दारामध्ये रांगोळी काढणं गरजेचं आहे. तर कीर्तन चाललेलं आहे, आपण कीर्तनाला जाऊया, थोडं सहभाग होऊया आणि थोडीशी मजा घेऊया आपल्या गावाची, कारण गावामध्ये आपली हीच मजा आहे. तर चला थोडा हात धुया आणि निघूया. तुम्ही आम्ही खेळी मिळी गधारोळी आनंद एवढं तुमच्याकडे फक्त कमजोर आहे, बाकी तुमच्याकडे खूप चांगलं आहे. महाराज आमचे महाराज समोर बघा, हे दाहेरीमध्ये राहतात, गुंठेमंत्री माणसं आहेत महाराज. गुंठेमंत्री पैशाने सगळे आनंदीकर आणतात महाराज, पण माणसं एकच बसायचा आनंद पैशाने मिळत नाही महाराज. आम्ही तो विचार त्यांना कीर्तनाला बसणारी माणसं सुद्धा पैशाने मिळावं लागतात महाराज. पण तुमची माणसं मुंबईपासून बडोद्यापासून आमचा पण काढण्याचा भाजीचा नको काढू, तुमचाच काढतोय. टाका. अरे जिलो खेळू त्यांना दे. एक टाका काका, एक टाका, एक कॅमेरा खाली पडायचं. पडणार तर नाही ते. किती किलो असेल? किती किलो आहे? दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा